हॅलो एव्हरीवन, तर आज मी बनवते एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि झटपट तयार होणारा खमण ढोकळा। आणि ढोकळ्यासोबत जी ग्रीनवाली चटणी मिळते तीही मी आज बनवणार आहे। चला तर मग एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा कसा बनतो ते पाहूया। तर या ढोकळ्याचं मिक्सचर आपण मिक्सर जार मध्ये बनवणार आहे। मी इथे मोठावाला मिक्सर जार घेतलाय ज्यामध्ये आपण ज्यूस वगैरे बनवतो। त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढी पिठी साखर ऍड केली आहे। आता यामध्ये जाणार आहे 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल। मी हे सगळं मेजरमेंट 1 कप बेसनासाठी यूज करतेय। आता यामध्ये ऍड केलंय 1/4 टीस्पून सिट्रिक ऍसिड, 1/8 टीस्पून हिंग ऍड केलाय अँड अ पिंच ऑफ हल्दी पावडर मी इथे ऍड केली आहे। ढोकळ्यामध्ये खूप जास्त हळद नाही वापरायची। आता यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग सॉल्ट ऍड करायचे। मी इथे 1 टीस्पून सॉल्ट ऍड केलंय आणि आता 2 टेबलस्पून एवढं पाणी ऍड करून आपल्याला याला मिक्सर मध्ये 1 मिनिटासाठी छान ग्राइंड करून घ्यायचंय, म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट छान एकजीव होतील। तर इथे मी हे मिक्सचर 1 मिनिटासाठी ग्राइंड करून घेतलंय। तुम्ही पाहू शकता हे सर्व इन्ग्रेडियंट एकजीव झालेले आहेत छान। आता यामध्ये मी 1 कप एवढं बेसन ऍड करते आणि बेसन घेताना ना कधीही स्पूनने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ना त्यामध्ये अजिबात एअर राहत नाही आणि मेजरमेंट एकदम परफेक्ट येतं। तर मी इथे 1 कप बेसन ऍड केलंय आणि 1 कप बेसनासाठी हाफ कप एवढं मी इथे वॉटर ऍड केलंय। तर यालाही आपण 30 ते 40 सेकंदासाठी छान ग्राइंड करून घ्यायचंय। मिक्सरचा यूज केल्यामुळे ना आपल्याला जे काही मिक्सचर सारखं फेटावं लागतं ना तो वेळही वाचतो आणि इम्पॉर्टंट म्हणजे हात दुखत नाहीत, हो ना लेडीज। इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल। आता हे मिक्सचर आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात आणि गॅसवर मी इथे स्टीमर मध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवते। आधी इथे मी स्टीमर मधलीच प्लेट घेतलीये। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पसरट मोठंवालं ताट यूज करू शकता। आता याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचंय छान आणि ही सर्व तयारी आपल्याला बॅटर मध्ये सोडा टाकण्याआधी करायची आहे, कारण बॅटर मध्ये सोडा ऍड केल्यानंतर ना सोड्याची ऍक्शन खूप क्विक स्टार्ट होते, त्यामुळे बॅटर अजिबात ठेवायचं नाही। तर इथे आपली सगळी तयारी झाली आहे। आपण बॅटर पाहूयात आता। एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बॅटरची, जास्त थिकही नाही आणि जास्त थिनही नाहीये। तर इथे 1 कप बेसनासाठी मी हाफ कप वॉटर आणि आधीचे 2 टेबलस्पून वॉटर एवढंच यूज केलंय आणि आता मी यामध्ये ऍड केलंय हाफ टीस्पून बेकिंग सोडा। तर यालाही आपल्याला 30 ते 40 सेकंदासाठी छान ग्राइंड करून घ्यायचंय, जेणेकरून सोडा बॅटर मध्ये छान मिक्स होईल। तर तुम्ही इथे पाहू शकता किती बबल क्रिएट झालेले आहेत। आता आपण हे बॅटर लगेचच प्लेटमध्ये पोर करायचे आणि प्लेट पटकन स्टीमर मध्ये ठेवायची आहे। एकदा प्लेट स्टीमर मध्ये ठेवल्यानंतर ना आपल्याला स्टीमरचं झाकण क्लोज करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला ढोकळा 14 ते 15 मिनिटांसाठी छान कुक करून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटांनंतर ना तुम्ही झाकण काढून ढोकळा चेक करू शकता। तर इथे ऑलमोस्ट 13 ते 14 मिनिट झालेली आहेत आणि मी ढोकळ्याचं झाकण काढतीये। सॉरी हा खूप जास्त स्टीम आली कॅमेऱ्यावर। तर इथे आता दिसायला तर वाटतोय कुक झालाय, पण आपण टूथपिक इन्सर्ट करून कन्फर्म करूयात की सगळ्या साईडने व्यवस्थित कुक झालाय की नाही ढोकळा। इथे टूथपिक क्लीन निघतीये, म्हणजे आपला ढोकळा सर्व साईडने छान कुक झालाय। 13 ते 14 मिनिटांमध्ये ढोकळा छान कुक होतो। याला स्टीमर मधनं काढून आपण साईडला ठेवूयात थंड होण्यासाठी। ढोकळा थंड होईपर्यंत आपण एक तडका बनवूयात। तर गॅसवर मी तडका पॅन ठेवलाय, त्यामध्ये मी ऍड केले 1 टेबलस्पून ऑइल। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये ऍड करायची आहे 1 टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतडली की यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून ऍड केल्यात। तर यामध्ये जाणार आहे थोडासा कढीपत्ता। मोहरी छान क्रॅकल होऊ द्यायची, तेव्हाच तडक्याची टेस्ट छान लागते। आता मी यामध्ये ऍड करतेय 1 टीस्पून हावरी तीळ। या सर्व गोष्टी आपण थोड्याशा फ्राय करून घेऊयात। सर्व इन्ग्रेडियंट थोडेसे फ्राय झाले की यामध्ये ऍड करायचे 1 कप एवढं वॉटर। आपण जेवढं बेसन यूज केलंय तेवढंच मी पाणी इथे तडक्यासाठी यूज केलंय। यामध्ये मी ऍड करतेय 1 टेबलस्पून साखर आणि टेस्ट अकॉर्डिंग सॉल्ट। याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की याला 2 ते 3 मिनिटांसाठी असंच बॉईल होऊ द्यायचे आणि नंतर ना गॅसची फ्लेम ऑफ करून याला थंड करून घ्यायचे। चला तर आता पाहूया ढोकळा काय म्हणतोय। तर इथे ढोकळा पण बऱ्यापैकी थंड झालाय, तसा तरी इथे ढोकळा साईडने सुटलाच आहे, तरीही मी सुरीने एकदा चेक केलं। आता याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि कट करून घेऊयात। तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही छोटी मोठी साईज ढोकळ्याची कट करू शकता। मी इथे ढोकळा कट करताना तुम्हाला कळालंच असेल ढोकळा किती जास्त स्पॉन्जी झालाय। मेजरमेंट परफेक्ट घेतलं ना की ढोकळा खूप छान बनतो। तुम्ही पाहू शकता किती जास्त सॉफ्ट आणि आतमध्ये जाळीदार झालाय हा ढोकळा। ढोकळा जरा साईडला ठेवून आपण इथे चटणी बनवूयात। तर मिक्सर जार मध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली, अर्धा इंच आलं घेतलंय आणि 1 हिरवी मिरची घेतलीये तिखटवाली। थोडंसं मीठ घालायचंय आणि आता यामध्ये जाणार आहे ढोकळा जो आपण बनवलाय तो। तुम्ही ढोकळ्याऐवजी छोटीवाली शेवई यूज करू शकता। इथे ढोकळ्याची चटणी, तर चला ढोकळाच यूज करूयात। आता याला छान ग्राइंड करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून।
तर तुम्ही पाहू शकता किती छान चटणी बनली आहे आणि कलर पण किती सुंदर आलाय चटणीला। इथे ना मी एक गोष्ट विसरली आहे, तुम्ही चटणीमध्ये ना थोडीशी साखर पण ऍड करा, साखरेने ना चटणीची टेस्ट अजून छान लागते। तर इथे तडकाही कोमट झालाय, तुम्हाला जेवढा ढोकळा लगेच खायचा आहे त्यावरती इथे तडका ऍड करा, सगळ्यावरती एकदम ऍड करू नका। आता यावर जाणार आहे चॉप केलेली खूप सारी ग्रीन कोरिअँडर आणि थोडासा फ्रेश वाला ग्रेटेड कोकोनट मी इथे ऍड केलाय। हळदीची आणि सोड्याची रिएक्शन झाली ना की ढोकळ्यावरती रेड स्पॉट येतात, त्यामुळे हळद वापरली तर थोडीच वापरा, नाही तर स्किप करा। तर इथे आपला एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप जास्त जाळीदार असा ढोकळा बनून तयार आहे। तुम्ही पाहू शकता आतूनही याला किती छान जाळी पडली आहे। तर मग वाट कसली बघताय, लगेच ढोकळा ट्राय करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राइब पण करा।